नमस्कार. मी संदीप मोघे. आज मी आपल्याला सांगणार आहे रामदेव बाबाबद्दल. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे रामदेव बाबा कोण आहे. खरं म्हणजे हा रामदेव बाबा एक योगगुरू आहे असं तो स्वतःही म्हणतो आणि लोकही असं म्हणत आहेत. याचे बरेचसे प्रोग्रामही झालेले आहेत टी व्हीवरती. खरं म्हणजे यांनी एक कंपनी देखील काढलेली आहे पतंजली नावाची. त्याची काहीतरी ती प्रॉडक्ट तो बनवतो आणि तो विकतो. आता हा खरं म्हणजे योगगुरू नसून हा एक मोठा उद्योगपतीच झालेला आहे. जवळपास 1400 कोटीपेक्षा जास्त याचा टर्नओव्हर झालेला आहे. आणि ह्या पतंजलीबद्दल हा नेहमी काही ना काहीतरी खोट्या नाट्या जाहिराती करतो आणि लोकांना जवळजवळ फसवण्याचाच धंदा करतो. खरं म्हणजे मागे मी ह्याच्याबद्दल लिहिलं होतं की ह्याचे प्रॉडक्ट तुम्ही घेऊ नका, ह्याचे प्रॉडक्टवर बहिष्कार टाका. आता ह्याच्यामुळे ह्याला कोर्टाने देखील बऱ्याच वेळा फटकारलेलं आहे. मध्यंतरी तर एवढी अशी वेळ आली होती की कोर्टाने त्याच्याविरुद्ध वॉरंट काढलं, कारण हा कोर्टाच्या तारखेला हजर होत नव्हता आणि त्याच्याविरुद्ध 1 कोटी रुपयाचा दंडही त्यांनी ठोठावला होता. पण नंतर तो आला कोर्टामध्ये आणि त्यांनी नंतर मग माफी वगैरे मागितली आणि तो कसाबसा सुटला. खरं म्हणजे ह्याचं प्रस्थ जे वाढलं आहे ना, किंवा हा जो फुगलेला आहे, फुगलेला म्हणण्यापेक्षा ह्याला माजलेलं म्हणणं हे सर्वात जास्त योग्य ठरेल. हे 2014 नंतर सगळं सुरू झालेलं आहे. 2014 नंतर ह्याला फार मोठी सूज आलेली आहे. आणि अर्थात हे कशामुळे की हा सत्ताधाऱ्यांचा चमचा आहे. तर आता चमचेगिरी हा करण्यात अगदी एक्सपर्ट आहे. तर त्याने एक मध्यंतरी एक तारे तोडले होते आणि आज मी तेच घेऊन आपल्यासमोर आलेलो आहे. आता बघा, सध्या सुरू असलेल्या जेनझी विद्यार्थी आंदोलनाबद्दल योगगुरू बाबा रामदेव, याचं वय आहे 60 वर्ष बरं का, आणि याचं नाव आहे रामकृष्ण यादव, यांनी काल परवा एक भंपक विधान केलं आहे. हरिद्वार येथील पतंजली योगपीठात गुरुपौर्णिमा कार्यक्रमात दिनांक 29 जुलै 2026 बोलताना तो म्हणतोय की देश संसदेने चालतो, रस्त्याने नाही. आता हे आम्हाला सांगण्याची काय गरज आहे? आम्हाला माहिती आहे ते. देशात निर्णय पंतप्रधान आणि संसदेत घेतले जातात. रस्त्यावर फिरणे, रस्त्यावर धरणे प्रदर्शन करून नाही. आता हा वाद निर्माण झाला केव्हा? जेव्हा धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा मागण्यात आला तेव्हापासून हे सगळं सुरू झालेलं आहे. शिक्षण मंत्र्यांची नियुक्ती कोण करणार हे सुद्धा संसद आणि पंतप्रधान ठरवतात. आंदोलनात दिल्या जाणाऱ्या घोषणांवर त्यांनी टीका केली आणि नंतर जंतर मंतरवर काही आंदोलकांनी भारताची बदनामी केली असा आरोपही त्यांनी केला. खरं म्हणजे हा त्यांचा जुना स्टँड आहे. यापूर्वी CAA, JNU, अग्निपथ आंदोलनमध्ये त्या अग्निवीरबद्दल होतं. अग्निपथ आंदोलनाच्या वेळीसुद्धा हा तेच म्हटला होता, विद्यार्थ्यांचे काम आंदोलन करणे नाही तर अभ्यास करून आपली प्रतिमा वाढवणे आहे. आंदोलन करणे हे राजकीय पक्षांचं काम आहे. रस्त्यावर धरणे प्रदर्शन करणे ठीक नाही. अशा आंदोलनाने परदेशात देशाची बदनामी होते. हा त्यांनी एक मोठा जावळ शोधच लावला आहे. का बरं परदेशात आंदोलनं होत नाही? ट्रम्पच्या विरोधात 70 लाख लोक रस्त्यावर उतरले होते, तेव्हा कुठे बदनामी झाली होती? पण त्यांना कोणी देशद्रोही ठरवलं नाही. असो, आजचा विषय आहे रस्त्यावरचा आक्रोश आणि रामदेव कंसात बाबांचा, असं लिहिलं आहे मी, आणि रामदेव बाबांचे अकलेचे तारे. जेव्हा पेपर फुटतात तेव्हा फक्त प्रश्नपत्रिका फुटत नाहीत, तर लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा चक्काचूर होतो. गेल्या महिन्यापासून रस्त्यावर उतरलेला हा जेनझीचा जो आक्रोश कोणत्याही पक्षाने भडकवलेला नाही. तो पोटातून आलेला शूळ आहे. पण हा आवाज ऐकून घेण्याऐवजी सत्ताधारी आणि त्यांचे समर्थक या आंदोलनाला बदनाम करण्याच्या कामाला लागले आहेत. बाबा रामदेव म्हणतात,
देश संसदेने चालतो, रस्त्याने नाही. प्रश्न असा आहे की संसदच जर विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवायला तयार नसते, तेव्हा विद्यार्थ्यांनी जायचे कुठे? तुम्ही पेपर लीक होऊ दिला नसता तर आज ह्या जवळपास 15-20 वर्षाची पोरं आहेत, मुली पण आहेत, त्यांना रस्त्यावर येण्याची वेळ आलीच नसती. आंदोलनाची सुरुवात झाली तेव्हा या पोरांना कॉक्रोच म्हणून हिणवले गेले होते. विचार करा, ज्या पोरांनी रात्र रात्र जागून अभ्यास केला त्यांना सत्तेच्या अहंकारातून तिकडे 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 किडे मुंगे ठरवले गेले होते आणि त्याचाच हा परिणाम आहे. आज शेकडो विद्यार्थी जखमी झालेले आहेत आणि नैराश्यातून 22 आत्महत्यांच्या बातम्या येत आहेत. मुलींचा विनयभंग झालेला आहे, मॉलेस्टेशन, त्यांचे कपडे देखील फाडण्यात आले, त्यांना रस्त्यावर लोळवून मारण्यात आले, असे व्हिडिओ प्रसिद्ध झालेले आहेत. आता याची जबाबदारी कोण घेणार? आता याच आंदोलनाला बदनाम करण्यासाठी एक पॅटर्न राबवला जात आहे. रामदेव बाबा, चित्रा वाघ तुम्हाला माहिती असतील, शरद पवारांच्या पार्टीतल्या होत्या, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नंतर त्या आता भाजपमध्ये गेलेल्या आहेत. चित्रा वाघ, कंगना राणावत ही देखील तुम्हाला माहिती आहे. कंगना राणावत सारखी मंडळी रोज बाष्कळ बडबड करून आंदोलनाचा फोकस भरकटवत आहेत. हा रामदेव बाबा कोण? स्वतः कोर्टाकडून वारंवार खोट्या जाहिरातीबद्दल फटकारले गेलेले, योगाच्या नावाखाली माल विकणारे एक व्यापारी, ज्यांनी स्वतः कधी लग्न केले नाही, संसार केला नाही, त्यांना एका बेरोजगार विद्यार्थ्याची वेदना काय समजणार? पेपर फुटल्यावर घरच्यांना काय तोंड द्यावायचे की कशी फी भरायची हे दुःख त्यांना कधीच कळणार नाही. पण गंमत अशी की विवाहित असलेले भाजपचे नेतेसुद्धा हीच भाषा करत आहेत. कंगना राणावत आणि चित्रा वाघ यांची समाजात काय ओळख आहे? यांनी तर जेनझीच्या चारित्र्यावर चिंतोडे उडवायला सुरुवात केली. म्हणजे ज्या पिढीने देशासाठी चंद्रावर यान पाठवले त्याच पिढीला तुम्ही व्यसनी, आळशी ठरवता. हीच मुले उद्या तुमचीच मुले जेव्हा नोकरीसाठी, शिक्षणासाठी रस्त्यावर उतरतील व लाठ्या खाऊन आत्महत्या करतील, तेव्हा तुम्ही त्यांनाही असेच बदनाम करणार का? इतिहास साक्षी आहे, प्रत्येक आंदोलनाला आधी बदनाम केले जाते आणि नंतर त्याच आंदोलनामुळे सत्तेला झुकावे लागते. कारण काय? कारण अन्याय करणारा कधीच जिंकत नाही. या सर्वाचा सारांश एवढाच आहे की आमच्या पुढे प्रश्न असा आहे की 26 दिवस सरकार गप्प का राहिले? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. सरकारने 26व्या दिवशी हस्तक्षेप का केला? पहिल्या दिवशी, 5व्या दिवशी, 10व्या दिवशी सरकार कुठे होतं? 26 दिवस वाट बघणे म्हणजे काय? जोपर्यंत लाठीचार्ज होत नाही, रक्त सांडत नाही, मुले जखमी होत नाहीत, तोपर्यंत सरकारला जाग येत नाही का? ही दिरंगाई नाही, तर हा एक प्रयोग होता. आंदोलन आपोआप थकून मरेपर्यंत वाट बघायची. पण हा जेनझी आहे हे सरकारला कधीच कळलं नाही. ही पिढी पूर्वीच्या पिढीसारखी नाही आहे. ही थकणारी तर नाहीच आहे. ही पिढी रील्सवर जगत नाही, हक्कावर जगते आहे. आज गरज आहे रामदेवांच्या फालतू प्रवचनाची नाही, तर पेपर लीक करणाऱ्या माफियांवर बुलडोजर चालवण्याची. आंदोलन बदनाम करणे सोपे आहे, पण त्यामागचे दुःख समजून घेणे कठीण आहे. स्वतःवर जेव्हा अशी वेळ येते त्यावेळी तुम्ही कुठे दाद मागणार? नमस्कार, मी संदीप मोगे. बघा, हा विश्लेषणात्मक आणि थेट वास्तव मांडणारा लेख तुम्हाला आवडला असेल
तर नक्की शेअर करा आणि समाजात राजकीय जागरूकता पसरवा. तुर्तास येथेच थांबतो. लवकरच भेटू एका नवीन विषयावरील रोखठोक चर्चेसह. आपला नम्र संदीप मोघे. वाचकांसाठी एक नम्र आव्हान आहे. आमच्या या विश्लेषणात्मक आणि रोखठोक मताबद्दल आपणास काय वाटते? आम्ही आपल्या मौल्यवान प्रतिक्रियांची, फीडबॅकची उत्सुकतेने वाट पाहत आहोत. आमचा उद्देश केवळ कोणावर वैयक्तिक टीका करणे नसून राजकीय वास्तव मांडणे आणि सामाजिक जनजागृती करणे हा आहे. सोशल अवेअरनेस. आमचा उत्साह वाढवण्यासाठी हा लेख जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा, ही नम्र विनंती. नमस्कार. जय भारत.